तर नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने होणाऱ्या विविध प्रकल्पांच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या नाशिक दौऱ्यावर येत आहेत। मात्र त्यांच्या दौऱ्यापूर्वीच नाशिकमधील सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने उभारण्यात येणाऱ्या प्रकल्पांवरून वाद उभा ठाकलाय। नाशिकच्या टाकळी परिसरामध्ये उभारल्या जाणाऱ्या मलनिसारण केंद्राला स्थानिक नागरिकांनी विरोध केलेला आहे। या संदर्भात स्थानिक आंदोलकांशी संवाद साधलाय आमचे लोकशाहीचे प्रतिनिधी महेश महाले यांनी। आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामांना उद्या सुरुवात होणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे या कामांचं उद्घाटन करणार आहे। मात्र त्यापूर्वी जर आपण बघितले तर नासार्डी आणि गोदावरी नदीच्या संगमावर एसटीपी प्लांट उभारला जाणार आहे। त्याला कडाडून जो विरोध आहे तो स्थानिकांनी केलेला आहे। नदीचं पावित्र्य धोक्यात येत आहे, त्यामुळे या नागरिकांनी धरणे आंदोलन देखील सुरू केलेलं आहे। आपल्यासोबत या ठिकाणी राहुल दिवे आहे। भाऊ, आंदोलन करताय, काय नेमकी आंदोलनातनं मागणी असणार आहे? खरं तर तुम्ही मुख्यमंत्र्यांना निवेदन देखील दिलेलं आहे आणि या एसटीपी प्लांटला विरोध करताय। आमचा एसटीपी प्लांटला मुळीच विरोध नाही आहे, परंतु एसटीपीच्या नावाखाली आणि कुंभमेळ्याच्या नावाखाली जो मलिदा त्या ठेकेदाराच्या घशात घालत आहे आणि नासडी नंदिनी नदीचं विद्रुपीकरण करून त्याला गटारगंगाच्या मध्ये स्वरूप देत आहे। तर आमची हात जोडून विनंती प्रशासनाला की तुम्ही आमच्या लोकांच्या जीवाशी खेळू नका, हे काम बंद करा। जर आम्हाला मुख्यमंत्र्यांचं जर वेळ दिली नाही तर आम्ही त्यांच्या ताफ्याला घेरावा घालू आणि ताफ्याला घेरावा घालून आम्हाला कायद्याचं उल्लंघन करावं लागलं तरी चालेल, परंतु मुख्यमंत्री महोदयांचं लक्ष वेधण्यासाठी आम्ही त्यांना निवेदन त्या ठिकाणी देऊ। महेश महाले, लोकशाही मराठी, नाशिक। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।